पेनात कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही डबरी पेटवताना दिसले विनोद नका समजू. आता 10 वर्ष शिक्षा आहे. तुम्ही त्याला जामीन होता. आता त्याला जामीन नाहीये. तुम्ही जर 10 वर्ष आत गेले जिंदगी संपली. त्यातल्या त्यात तुम्ही जर आई बापाला एकटे असतील तर खानदान संपले. आणि मोठ्याची जात नाहीत आतमध्ये, गरीबाची जात. मोठ्याची मोठ्याला नाहीच तर जातील म्हणून मोठ्याची कोण जात नाही. हे मी तुम्हाला का सांगितलं बरोबर. मी स्वतः BSc माझ्या अवतारावर नका. तुम्हाला वाटतंय बरोबर आज कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखवलं. आता हे 12वीच्या पोरांनी परीक्षा दिल्या. उद्या MPSC आहे, UPSC आहे, मेडिकल टाकायचंय, फार्मसी करायची आहे. उद्या आता हे शेतकऱ्याची पोरं काय आम्ही रोडनं पाहतो. मला 5-5 किलोमीटर गरीबाची पोरं पाहतो. त्यांना स्वप्न आहे पोलीस भरतीचा. आज सगळ्या अकॅडम्या फुलेत. 15 वर्षापूर्वी अकॅडमीत पोरच नव्हती. बरोबर जातच नव्हती, गोळा करायला जात होती. आता जागा नाही म्हणून पोरांना कुठंतरी भविष्याचं चित्र डोळ्यापुढे दिसतंय. आज 5-5 किलोमीटर तुम्ही पळून छाती बनवली, उंची बनवली. उद्या जर तुमचा दाखला चुकीचा मिळाला जिंदगी संपली. यांच्या नादी लागून आपल्याला कुठं सांगतात. मागच्या 15 महिन्यामध्ये पोरांना पोलीस भरती झाली. सांगू नये मला, पोस्ट ग्रॅज्युएट लोक पोलीस भरतीला यायला लागले. खरं पूर्वी आम्ही लहान असताना 7वी पास, लईत लईत 10वी पास करून लोक पोलीस मध्ये जायचे. खरं कुठे आज पोस्ट ग्रॅज्युएट माणसाला, ग्रॅज्युएट माणसाला जर पोलीस मध्ये जायची वेळ आहे याच्यापेक्षा काय वाईट सांगेल. आज तो BA BEd झाला. तो 25 वर्षाचा पोरगा झाला. 27 वर्षाचा तो अशी किती नोकरी करणार आहे. म्हणून पोरांना तुमच्या पायाकडून सांगतो, शेतीवर संसार होणार नाही. मी स्वतः शेतकरी आहे. कपाशीवर तुरीवर सूत्र बसणार नाही, उसावर बसणार नाही. शेतकऱ्याच्या पोराने 50 रुपये टपरी टाकून, पाव विकून, गायकर विकून, बंगार गोळा करून, पेपर विकून पण पोटाचा प्रश्न सोडवला पाहिजे. एकरी 6 क्विंटल ऍव्हरेज कपाशीवर. 36 हजाराचा कापूस गेला, 72,000 खर्च झाला. एकरी 3 क्विंटल तुरीचा ऍव्हरेज आहे. 7,000 तूर आहे, 21,000ची तूर गेली, 32,000 खर्च झाला. एकरी 30 ऊसाला ऍव्हरेज आहे. एकरी टन 30 टन ऊस गेला. 3,000 रुपयाने 90,000चा ऊस गेला. 1.25 लाख सोसायटी आहे. खत उचले 2 वर्षापासून मजुरीला जाणारा माणूस हांड्यातलं पाणी पिईल. शाळा सुद्धा बंद होणार आहे 2 महिन्यात. तुम्हाला डायरेक्ट गॅसची टाकी न्यायची बांधव आणि 4 वाजता भाषेचा कामा काढून द्यायचा. गरम भजे खा पण तेवढा पापडा. ही वेळ खरी का कुठे. मला 10-5 बाया एकत्र येऊन त्यांनी गाडी घेतली पिकअप, आणि ती गाडी लेबर आणून सोडते. दिवसभर मानव उभी राहते सावलीला. आणि त्या गाडीचं तिला डिझेल लागते 300. म्हणजे उभ्या 500 रुपये. जर काल परवा कांदा चाललाय 700 काय सगळं शेतकरी. आणि शेतीवर भाषण करणाऱ्या माणसाला शेतीतलं माहीतच नाही काही. त्यांना त्यांची भाषण आहे पण तुम्ही मेंदू बधीर का करता. त्यांना माहिती आहे. आता जे शेतीवर भाषण करतात ते लोकांना काय माहिती वांगी खायला कुठंतरी पुस्तकात वाचायचं ते आपण टाळ्या वाजून ऐकायचं. काय करणार. शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे. जॉईंट व्यवसाय शेती तशी म्हणा. मी स्वतः शेतकरी आहे.
मी 3 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली, काही खरं नाही. हेच खरं. पुरा का बोललो होतो मी अगोदरच का, पण रुपड्या नाही मिळाल्या. हसण्यावर नेऊ नका ह्या गोष्टी. ही काळाची गरज आहे. काही करा. तुम्हाला आठवलं का कधी बोकड्या बाजारातून परत आला खपला नाही मग बोकड्या. शेतकऱ्याला व्यवसाय मला हा देश फक्त दोघांनी जगावला आहे, एक शेतकरी आणि 2 गरीब. अभ्यास नाही केला तुम्ही भांडे घासणारीचा मुलगा मिलिटरीत आहे. काय जीवन आहे. काही काही आया असे पहिले म्हटलं वाईट वाटतं आपल्याला, एकुलता एक मुलगा आहे पण मिलिटरीत येऊ. काय आई पोरगा मिलिटरी जाताना रडायला लागला ना, तिला गार ओढला गार आणि टपकन मुका घेतला, डोळ्याचं पाणी बस माझं दूध प्यायला. 15 वर्ष सेवा करून ये तोपर्यंत मी घर सांभाळते. काय आहे तुम्ही अभ्यास करा. होमगार्ड, पोलीस, PI, API, कमांडो, वायुदल, नौदल, सैन्यदल, सिक्युरिटी सगळे शेतकरी. एकाही कीर्तनकाराचं पोरग मिलिटरीत नाही. मी घातला असतं पण आपल्याला एकच. मला लग्नाला 32 वर्षात खाजगी जीवन नाही. मला तर कधीच खाजगी जीवन, कोण मेलं तपास नाही, कोण आलं तपास नाही. आता तरी पोरं मोठे झाले, नाही तर पोरं लहान असताना मला आम्ही